हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 14 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा हळद रुसली मालिकेचा सगळ्यात भारी एपिसोड होता आणि या एपिसोडनंतर तुम्ही बाळजाबाईच्या प्रेमात पडाल. तुम्हाला कुणीही विचारलं की या मालिकेतलं सगळ्यात आवडतं पात्र कोणतं, तर तुम्ही कृष्णा, दुष्यंत, आढळराव न म्हणता चक्क बाळजाबाई म्हणाल यात शंका नाही. कारण आज बाळजाबाईने स्वतःच्या जीवाचा विचार न करता, माझा मृत्यू ओढावेल असा विचार न करता कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी महामृत्युंजय यज्ञ केला. या अनुसूयाने चक्क करंट असलेलं पाणी तिच्या अंगावर जाऊ दिलं, पण बाळजाबाईने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. तिने हा यज्ञ नाही थांबवला. त्यामुळेच कृष्णाने स्वतःचा जीव वाचवला. कृष्णाने सुद्धा या नर्सला चांगलं धुवून काढलं आणि स्वतःचा जीव वाचवला. ही ताकद तिला बाळजाबाईच्या यज्ञामुळेच मिळाली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या कसं करणार, तर समर म्हणतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रात्रीच्या वेळेस पेशंटजवळ कुणी नसतं तेव्हा तुम्ही हे काम करायचं. नर्स म्हणते ठीक आहे, काम होऊन जाईल, पण आमच्या पैशांचं काय. तर समर सांगतो तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण काम नीट व्हायला पाहिजे. या नर्स म्हणतात तुम्ही काळजीच करू नका. नर्स आतमध्ये निघून जातात आणि समर खूप खुश होतो आणि म्हणतो बाळजाबाई, तू सुनेचा जीव वाचावा म्हणून यज्ञ करते ना, पण आता तुझा हा यज्ञही पूर्ण होणार नाही, तुझ्या सुनेचाही जीव वाचणार नाही आणि मग तुझी सून मेल्यावर सगळा आरोपसुद्धा तुझ्या डोक्यावर येणार आणि तू जेलमध्ये जाणार. अरे रे, असा विचार करून समर खूप खुश होतो. आणि इकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरूच असतो. दलपत, मीनाक्षी आणि जयकांत तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा ही मीनाक्षी म्हणते हा चालता बोलता धोंडा आहे धोंडा, याला पाझर कसा काय फुटला तेच कळत नाहीये आणि ही नाटक करते की खरं वागतीये ते पण कळत नाहीये. दलपत म्हणतो मला तर वाटतंय खरंच वागतीये, कारण तिचं हे नाटक पाहण्यासाठी येथे दादा नाहीये, दुष्यंत नाहीये, कृष्णा नाहीये. मग ही का नाटक करत असेल, हिला खरंच पाझर फुटलाय. जयकांत चिडून म्हणतो मला सुद्धा कळलंय की कृष्णावर ज्या लोकांनी हल्ला केला ना, ती बाळजाबाईंनी पाठवलेली माणसं नव्हती, वेगळीच माणसं होती. त्यामुळे मीनाक्षी म्हणते आत्ता कळलं या धोंड्याला पाझर कसा फुटलाय. खरंच कृष्णाने हिचा जीव वाचवला म्हणून हिला कृष्णाबद्दल इतकी माया वाटतीये. दलपत म्हणतो पण जर खरंच असं झालं ना, कृष्णा आणि बाळजाबाई एकत्र आल्या, तर आपल्याला आयुष्यभर या सासू सुनेची जी हुजुरी करावी लागेल. मैनावती खूप चिडते. दलपत म्हणतो पण जर कृष्णा वाचलीच नाही तर. मैनावती विचारते म्हणजे. दलपत म्हणतो जर कृष्णा वाचलीच नाही तर या बाळजाबाईच्या डोक्यावर सगळा आरोप येईल, बाळजाबाई जेलमध्ये जाईल, कृष्णा ढगात जाईल आणि मग हे सगळं आपलंच. मैनावती खूप खुश होते. जयकांत विचारतो मग काय करायचं, संपवायचं का करू कृष्णाला, पाठवू का माझी माणसं. दलपत म्हणतो थांबा जयकांत शेठ, थोडा दम धरा, सांगतो मी तुम्हाला वेळ आल्यावर. आणि इकडे दुष्यंत, बंब्या, भक्ती सगळे कृष्णाच्या रूम बाहेर बसलेले असतात. दुष्यंतच्या लक्षात येतं की या दोघांनी काहीच खाल्लेलं नाहीये आणि दुष्यंत भक्ती आणि बंब्याला सांगतो तुम्ही दोघे जा जेवण करून या, मी थांबतो येथे. हे दोघे निघून जातात. तेवढ्यात समरने पाठवलेल्या 2 नर्स तेथे पोहोचतात आणि दुष्यंतला समजणार नाही असं चक्क कृष्णाच्या रूममध्ये जाऊ लागतात. तेवढ्यात दुष्यंत त्यांना थांबवतो. या नर्स खूप घाबरतात. दुष्यंत विचारतो कोण आहात तुम्ही आणि आतमध्ये का जाताय. तर या नर्स म्हणतात आता नर्सचे कपडे घातलेत म्हणजे आम्ही नर्सच आहोत ना, रुटीन चेकअपसाठी आलोय, तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे का, थांबा आम्ही आमचे आय कार्ड दाखवतो. या दोन्ही नर्स आपलं आय कार्ड दाखवतात. दुष्यंतला समजतं की तो जास्तच काळजी करतोय आणि या नर्स म्हणतात सरांना बायकोची जास्तच काळजी वाटते, त्यामुळे बॉडीगार्ड म्हणून इथे बाहेर थांबलेत. दुष्यंत म्हणतो तसं नाही, सिच्युएशन तशी आहे ना म्हणून मी विचारलं, सॉरी, जा तुम्ही आतमध्ये. आणि या नर्स आतमध्ये निघून जातात. नर्स आतमध्ये येतात. इकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरू असतो आणि समरने सांगितल्याप्रमाणे आता कृष्णाचा जीव घ्यायचा असं या नर्सने ठरवलेलं असतं. त्या कृष्णाकडे रागारागाने पाहत असतात. कृष्णा अजूनही बेशुद्धच असते आणि दुसरीकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरूच असतो. इकडे या 2 नर्स कृष्णाच्या रूममधून एक मोठा पिलो घेतात, एक मोठी उशी घेतात आणि दुसरी नर्स कृष्णाच्या चेहऱ्यावरून
तिचा जो ऑक्सिजन मास्क असतो ती काढून टाकते. इकडे दुष्यंत बाहेर बसलेला असतो, त्याला आतमध्ये काय चाललंय हे माहीतच नसतं आणि बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरू असतो. तेवढ्यात अनसूया तेथे येते आणि बाळजाबाई हा यज्ञ करतीये हे पाहून तिला तिची खूप दया येते, तिला हसू येतं. फ्रेंड्स, खरंच बाळजाबाई सुधारली आहे आणि ही अनसूया तिच्यापेक्षा घाणेरडी वाईट व्हिलन आहे एवढं मात्र नक्की. अनसूयाच्या डोक्यामध्ये एक अतिशय घाणेरडा प्लॅन असतो. अनसूया बाळजाबाईच्या पाठीमागून जाते आणि चक्क एक पाण्याचा जबर धक्काच बसेल. एकीकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरू असतो आणि इकडे समरने पाठवलेल्या 2 नर्स चक्क कृष्णाच्या तोंडावर ही उशी ठेवतात. उशीने कृष्णाचं तोंड दाबतात आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात कृष्णाला शुद्ध येते. कृष्णा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत रूम बाहेरच बसलेला असतो आणि इकडे अनसूया चक्क या पाण्यामध्ये करंट सोडते, विजेची तार सोडते. म्हणजे थोड्याच वेळात बाळजाबाईला हे पाणी स्पर्श करणार आणि बाळजाबाईला करंट लागणार. म्हणजे एकीकडे कृष्णाला या नर्सेस मारताय समरच्या सांगण्यावरून आणि इकडे अनसूयाने बाळजाबाईचा जीव घेण्याचा प्लॅन बनवलेला असतो. म्हणजे ज्या दोन्ही सासूसुना या मालिकेची आन बान आणि शान आहेत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नर्स कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करत असते, तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि कृष्णा ही कशीबशी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरूच असतो. बाळजाबाईला माहीत नसतं की अनसूयाने काय केलंय, तिचा जीव घेण्याचा प्लॅन बनवलाय आणि मृत्यू तिच्या आणखीन जवळ येतोय. अनसूया खूप खुश असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच भारी आहे. एकीकडे कृष्णा ही मृत्यूशी लढतीये आणि दुसरीकडे बाळजाबाईला माहीत नाहीये की मृत्यू तिच्या जवळ येतोय आणि ती कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी हा यज्ञ करतीये. दुष्यंत बाहेर बसलेला असतो आणि थोड्याच वेळात बाळजाबाईच्या पायाजवळ हे करंट असलेलं पाणी येतं. तेवढ्यात बाळजाबाईची नजर या पाण्याकडे जाते आणि तिला वायरसुद्धा दिसते की ही करंट असलेली वायर या पाण्यात आहे आणि मला शॉक बसेल हे बाळजाबाईला समजतं. बाळजाबाई खूप घाबरते आणि ती जागेवरून उठणार इतक्यात तिला आठवतं की गुरुजी काय म्हणाले होते. बाळजाबाई, हा महामृत्युंजय यज्ञ आहे, तो तुम्ही अर्ध्यात नाही सोडू शकत, नाहीतर त्याची फलप्राप्ती नाही होणार. म्हणजे कृष्णाचा जीव नाही वाचणार. त्यामुळे बाळजाबाई स्वतःच्या जीवाचा विचार न करता तेथे तशीच बसून राहते. शॉक लागला तर लागला, माझा जीव गेला तर गेला, परंतु जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी हा यज्ञ करणार, कृष्णाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार, असं बाळजाबाई ठरवते आणि अनसूया खूप खुश असते. फ्रेंड्स, हेच सगळ्यात मोठा पुरावा आहे की बाळजाबाई बदलली आहे. बाळजाबाई नाटक करत नाहीये, ती स्वतःच्या जीवावर खेळून कृष्णासाठी हा यज्ञ पूर्ण करते. गणपती बाप्पा हे सगळं पाहत असतात आणि त्यांनासुद्धा बाळजाबाईची कीव येते. तर इकडे या दोन्ही नर्स कृष्णाचा जीव घेणार असतात. कृष्णा ही कशीबशी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, या नर्सचा सामना करत असते. इकडे बाळजाबाईचा जीव जाणार, तिला हे पाणी स्पर्श करणार, तिला करंट लागणार. अनसूयाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पण तेवढ्यात गणपती बाप्पा चमत्कार करतात आणि लाईट जाते. त्यामुळे हे पाणी बाळजाबाईला स्पर्श करतं, पण बाळजाबाईला करंट लागत नाही. आणि इकडे कृष्णा आहे नाही तेवढी ताकद एकवटते आणि या नर्सला जोरात ढकलून देते. या दोन्ही नर्स एकमेकींना धडकतात आणि तेथे जे काही सामान असतं त्या टेबलचा जोरात आवाज येतो. दुष्यंतला बाहेर आवाज जातो. या नर्स खूप घाबरतात. कृष्णा शुद्धीवर आलेली असते आणि इकडे बाळजाबाईचा महामृत्युंजय यज्ञ सुरूच असतो. अनसूयाला जबर धक्काच बसतो की अवघ्या एका क्षणात या बाळाचा जीव जाणार होता, पण अचानक लाईट कशी गेली. गरम होत असल्यामुळे दलपत, मीनाक्षी, मैनावती सगळे बाहेर येतात. मैनावती विचारते, ओ अनसूयाबाई, तुम्ही बाहेर काय करताय? अनसूयाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. मैनावती म्हणते, अच्छा, गरम होतं म्हणून आलाय का? अनसूया म्हणते, होय होय, खूप गरम होतंय. तेवढ्यात जयकांत फोनवर बोलत बोलत बाहेर येतो. लाईट कशी गेली रे? गरम होत आहे. आत्ताच्या आत्ता लाईट आली पाहिजे एका सेकंदात, अतिप्रचंड वेगाने. आणि दलपत विचारतो, काय झालं जयकांत शेठ? जयकांत सांगतो, काहीच कळत नाहीये. डीपी चांगली आहे, फ्यूज चांगला आहे, तरीसुद्धा लाईट गेली आहे. चमत्कार झाला की काय? लाईट कशी गेली? हे ऐकून मैनावतीसुद्धा, नाही नाही, काही नाही,
आमचा चुकून धक्का टेबल लागला ना म्हणून आवाज आला, असं म्हणून या नर्स तेथून पळून जातात. दुष्यंतला काही कळतच नाही. तेवढ्यात दुष्यंतची नजर कृष्णावर जाते आणि दुष्यंतला दिसतं की कृष्णाला शुद्ध आली आहे. तिने डोळे उघडलेत. त्यामुळे दुष्यंत खूप खुश होतो. कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा तू बरी झालीस, तुला शुद्ध आली. दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो, प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवतो. कृष्णासुद्धा खूप इमोशनल होते. दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तर इकडे समर हा हॉस्पिटल बाहेर वाट पाहत असतो. तेवढ्या त्या नर्सेस धावत पळत तेथे येतात. समर विचारतो, काय झालं, मेली का कृष्णा? तर ह्या दोन नर्सेस सांगतात, नाही ना, आम्ही तिला मारणारच होतो. एवढ्यात ते दुष्यंत सरकार आतमध्ये आले आणि आम्हाला काही जमलंच नाही. समरला खूप राग येतो. समर चिडून म्हणतो, एक काम सांगितलं होतं ते पण नीट तुम्हाला जमलं नाही, चला निघा इथून. या नर्स घाबरून तेथून पळून जातात. सुखरूप आहेत, त्यांना शुद्ध आलीये हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. तर दलपत, मैनावती, अनुसूया यांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि बाळजाबाई या यज्ञाला नमस्कार करते, फलप्राप्तीसाठी धन्यवाद करते. खरंच फ्रेंड्स, आज बाळजाबाईने कृष्णासाठी जे काही केलंय ना, त्यामुळेच कृष्णाचा जीव वाचलाय, नाहीतर कृष्णाचं वाचणं अशक्य होतं. आणि बाळजाबाई सुधारली आहे, पूर्णपणे चांगली झाली आहे. आणि या मालिकेतला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आता खरी या मालिकेला पाहण्याची मजा वाढेल यात शंका नाही, जेव्हा कृष्णा आणि बाळजाबाई या दोघी एकत्र येतील आणि आपल्या सगळ्या दुश्मनांची चांगली जिरवतील. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. डॉक्टर कृष्णाला चेक करत असतात. कृष्णाला पूर्णपणे शुद्ध आलेली असते. डॉक्टर हे नर्सला सांगतात, IV सुरू ठेवा, औषधं सुरू ठेवा, ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल आहे. दुष्यंत टेन्शनमध्ये असतो आणि विचारतो, डॉक्टर काय झालं, कृष्णा बरी तर आहे ना, काही घाबरण्यासारखं नाही ना? तर डॉक्टर सांगतात, दुष्यंत सरकार तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो, हा आमच्यासाठी सुद्धा एक मोठा चमत्काराचा विषय आहे. कारण यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. आम्हाला तर असं वाटलं की या वाचणारच नाही, पण अचानक त्यांना शुद्ध आली. हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. तुम्ही काळजी करू नका, ते आउट ऑफ डेंजर आहे, सगळं काही ठीक होईल. हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो. डॉक्टर निघून जातात. दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो आणि म्हणतो, तू आराम कर, मी आहे बाहेर. दुष्यंत बाहेर जातो. कृष्णा झोपते. इकडे अनुसूयाला खूप राग आलेला असतो. समर म्हणतो, ती कृष्णा थोडक्यात वाचली हाय, नाहीतर आज तिचं काय खरं नाय, पण हे कसं झालं कळतच नाय. तर अनुसूया त्याला समजावून सांगते, समर हे काही जे काय घडलंय ना, ते खूप चुकीचं घडलंय. फक्त ती कृष्णाच नाही वाचली, तर ती बाळजासुद्धा वाचली. मी त्या बाळजालासुद्धा कायमचं ढगात पाठवण्याचा प्लॅन बनवला होता. एवढी मेहनत केली, पण सगळी वाया गेली. आणि आता ती कृष्णा जिवंत आहे, तिला शुद्ध आली आहे. लवकरात लवकर त्या मारेकऱ्यांना इथून लांब पाठवून दे. समर सांगतो, मी त्यांना राज्याबाहेरच पाठवून देतो. तर अनुसूया म्हणते, आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाही आहे, कारण त्या कृष्णाने बाळजाची सगळी पापं खोदून बाहेर काढली. तिला आपलं सत्य जाणून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं. कोणत्याही संकटात आपण येता कामा नये. समर म्हणतो, तू काळजी करू नको, ती कृष्णा आपल्यापर्यंत कधीच पोहोचायची नाही. तर अनुसूया म्हणते, हो, ती कृष्णा आपल्यापर्यंत कधीच पोहोचायला नको, नाहीतर ती सासू सुनेची जोडी ना, आपलं कोणतं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आत्ताच्या आत्ता त्या दुष्यंतला कॉल कर आणि बाळजाविरुद्ध त्याचे कान भर. समर हो म्हणतो. आणि इकडे कृष्णाला शुद्ध आलेली असते आणि बाळजाबाईबद्दल जे काही घडलं ते सगळं तिला आठवतं, की कसं बाळजाबाईला किडनॅप केलं होतं आणि ते गुंड बाळजाबाईच्या डोक्यात दगड घालून तिचा जीव घेणार होते. कृष्णा क्षणभर डोळे बंद करते आणि त्याच वेळेस बाळजाबाई तेथे पोहोचते. कृष्णाला पाहून बाळजाबाईचं मन भरून येतं. बाळजाबाई कृष्णाच्या शेजारी बसते आणि ढसाढसा रडू लागते. कृष्णा डोळे उघडते. तिला दिसतं की बाळजाबाई रडतीये. कृष्णा विचारते, काय झालं बाळजाबाई, का रडताय तुम्ही? बाळजाबाई ही कृष्णाकडे पाहते. कृष्णाला शुद्ध आली आहे, त्यामुळे बाळजाबाई तिच्यासमोर हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते. कृष्णा विचारते, काय झाले बाळजाबाई, तुम्ही का रडताय? तर बाळजाबाई सांगते, कृष्णा, आजपर्यंत मी कधीच कोणासमोर हात जोडले नाही, पण आज पहिल्यांदा तुझ्यासमोर हात जोडून तुझी माफी मागतेय. तुला माहिती आहे कृष्णा, आजपर्यंत मी फक्त तुझा छळ केलाय, तुला खूप त्रास दिलाय, तुझ्या जीवावर उठले होते मी. कित्येक वेळेस तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण आज जेव्हा माझ्या जीवावर ते लोक उठले, माझा जीव जाणार होता, तेव्हा तू स्वतःचा जीव धोक्यात घालून
माझा जीव वाचवलास. कृष्णा, खरंच तू खूप मोठ्या मनाची निघालीस आणि मी कोत्या कपटी मनाची निघाले. मला माफ कर कृष्णा, मला माफ कर. असं म्हणून बाळजाबाई हात जोडून कृष्णासमोर ढसाढसा रडू लागते. कृष्णाला कळतच नाही की ही बाळजाबाई खरं बोलतीये की नाटक करतीये, कारण बाळजाबाईवर विश्वास ठेवणं हे कोणासाठीही सोपं नाहीये. आणि इकडे दुष्यंत रूम बाहेर असतो आणि तेवढ्यात समर त्याला कॉल करतो. दुष्यंत फोन उचलतो. समर विचारतो, अरे दुष्यंत भावा, कशी आहे कृष्णा वहिनी? दुष्यंत सांगतो, आता बरी आहे, आउट ऑफ डेंजर आहे. तर समोर म्हणतो, अरे काय सांगू तुला, रात्रभर मला झोपच नाही लागली, पण मी तेथे नाही आलो कारण घरीसुद्धा कुणी नव्हतं ना. आबा असते तर विषयच नव्हता, पण घरी तरी कुणी असणं महत्त्वाचं होतं म्हणून मी नाही आलो. तर दुष्यंत म्हणतो, अरे जाऊ दे, तू फोन केला तेवढीच खूप मोठी गोष्ट झाली, येथे येण्याची गरज नव्हती. तर समर म्हणतो, अरे भावा कशाला लाजवतोय, मला माहिती आहे त्या दिवशी कृष्णा आणि माझ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली म्हणून तू चिडलाय, मी तुझाही अपमान केला, माफ कर भावा, तेव्हा मी चिडलेलो होतो, पण शेवटी आमच्यात वहिनी दिराचं नातं आहे, आपण दोघे भाऊ भाऊ आहोत, आपल्यात कुठे काय वाद होणार आहे का, आणि ते जास्त काळ टिकणार नाहीये. पण सध्या गावात जे चाललंय ना, मला तुला ते सांगायचं आहे. दुष्यंत विचारतो, काय चाललंय? तर समर सांगतो, तुला तर माहिती आहे बाळजाबाई आणि कृष्णाचं वैर हे जग जाहीर आहे आणि त्याबद्दलच सगळे गावकरी बोलताय. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आणि इकडे बाळजाबाई रडत असते, कृष्णाची माफी मागते. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई मी काहीच केलेलं नाहीये, शेवटी माझ्या आईचा जीव धोक्यात असेल तर मी स्वतःच्या जीवाची पर्वा का करेल, मी हे सगळं माझ्या आईसाठी केलंय, तुमच्यासाठी केलंय. हे ऐकून बाळजाबाई कृष्णाकडे एकटक पाहतच राहते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही जरी मला तुमची मुलगी सून मानत नसाल तरी मी नेहमीच तुम्हाला माझी आई मानलंय आणि आईच्या प्रेमाने, आईच्या नात्यानेच मी हे सगळं काही केलं. बाळजाबाई मेल्याहून मेली होते. खरंच तिला असं वाटतं की या कृष्णाने खरंच मला पूर्णपणे जिंकलंय, मी किती वाईट आहे आणि ही कृष्णा किती चांगली आहे. बाळजाबाई ढसाढसा रडत असते. तिची सगळी पापं, तिचा अहंकार, तिचा गर्व हा सगळा तिच्या अश्रूंमधून वाहून जातो आणि कृष्णा तिच्याकडे एकटक पाहतच राहते. इकडे समर हा दुष्यंतला सांगतो, संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे की बाळजाबाईनेच कृष्णाचा जीव घेण्यासाठी त्या गुंडांना पाठवलं होतं. याआधीसुद्धा बाळजाबाईने अनेक वेळेस असं केलं आहे आणि मला तर आत्ता कळालं की बाळजाबाई या कृष्णाला भेटायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आल्या आहेत. त्यामुळे तू त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेव बरं का, नाहीतर त्या कधीसुद्धा घात करू शकतात. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंतला समजतं की बाळजाबाई येथे आली आहे आणि दुष्यंत कृष्णाच्या रूमकडे धावत पळत सुटतो आणि इकडे बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णा मी तुझ्यासाठी काढा बनवून आणलाय, हा काढा पिल्यावर तुझ्या डोक्याची जखम लवकरच बरी होईल. बाळजाबाई बाटलीतून ग्लासमध्ये हा काढा टाकते आणि कृष्णाला प्यायला देत असते. कृष्णाच्या मनातसुद्धा कोठेतरी शंका असते की बाळजाबाई आपला जीव घेण्यासाठी तर हे नाटक करत नाहीये ना. आणि इकडे दुष्यंत अतिप्रचंड वेगाने कृष्णाच्या रूमकडे धावत असतो. बाळजाबाईने मात्र असं काहीच केलेलं नसतं. ती अतिशय प्रेमाने हा काढा घेऊन आली आहे आणि ती कृष्णाला हा काढा पाजणार. कृष्णासुद्धा हा काढा पित असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे पोहोचतो आणि बाळजाबाईच्या हातातून हा काढ्याचा ग्लास फेकून देतो. बाळजाबाई खूप घाबरते. दुष्यंत चिडून म्हणतो, काय करताय, विष देताय का कृष्णाला तिला मारण्यासाठी? बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंता हे काय बोलतोयस, मी कृष्णाला का विष देईल, मी असं काहीही करत नव्हते. दुष्यंत चिडून म्हणतो, खोटं बोलू नका, मला माहिती आहे ते गुंड तुमचेच होते, तुम्हीच कृष्णावर हल्ला घडून आणला आणि आता कृष्णा जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी येथे आला आहात आणि जिवंत असेल तर हा काढा देऊन तिला मारण्याचा प्रयत्न करताय का? बाळजाबाई म्हणते, नाही रे दुष्यंत बाळा, हा काढा मी कृष्णासाठी बनवून आणला होता, तिला बरं वाटावं म्हणून. दुष्यंत चिडून म्हणतो, बाळजाबाई याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलंय कृष्णापासून दूर राहा, नाहीतर मी विसरून जाईल की तुम्ही माझ्या आई आहात, चला निघा इथून आत्ताच्या आत्ता. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई ढसाढसा रडू लागते आणि दुःखी होऊन तेथून निघून जाते. फ्रेंड्स, हा सीन पाहून तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल. तसं पाहायला गेलं तर यामध्ये दुष्यंतची काहीच चूक नाही आहे. खऱ्या आयुष्यात जर अशी बाळजाबाईसारखी बाई असेल तर कुणीही तिच्यावर इतक्या लवकर विश्वास ठेवणार नाही. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळजाबाई सुधारली आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच खूप वाईट वाटतं. बाळजाबाई गेल्यानंतर दुष्यंत कृष्णाला विचारतो,
कृष्णा, तू त्यांच्या हातचा काढा पिली तर नाही ना, तू बरी आहेस ना? कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही काढा पिण्याआधीच काढ्याचा ग्लास फेकून दिला. मी बरी आहे, पण मला बाळजाबाईंचं वागणंच कळत नाही आहे. मला त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतंय, पण त्या खऱ्या वागताय की खोट्या वागताय तेच कळत नाही आहे. दुष्यंत चिडून म्हणतो, अगं सगळी नाटकं आहेत त्यांची, ही बाई कधीच सुधारू शकत नाही. कालपासून असं करताय, काल ते यज्ञाचं नाटक केलं आणि आज हे काढ्याचं. पण तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको, माझासुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. कृष्णाचा सुद्धा अजून बाळजाबाईवर विश्वास बसलेला नसतो. दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो, तिच्यावर प्रेम करतो. पण कृष्णाला बाळजाबाईचं वागणं खरं की खोटं, बाळजाबाई काय करतेय हे कळतच नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. बाळजाबाईने आज कृष्णासाठी जे काही केलं आहे ना, त्यामुळे बाळजाबाईने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, एवढं मात्र नक्की. या मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून बाळजाबाई ही मालिकेची सगळ्यात मोठी व्हिलन होती. प्रत्येकानेच तिला दूष न दिली, तिच्या नावाने बोटं मोडली, पण आज शेवटी बाळजाबाई सगळ्यांची फेवरेट बनली, एवढं मात्र खरं. जरी कृष्ण आणि दुष्यंतचा बाळजाबाईवर विश्वास नसला तरी प्रेक्षकांचा मात्र तिच्यावर विश्वास बसलाय, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर आणि अनुसूया यांनी एक प्लॅन बनवला आहे की बाळजाबाईबद्दल कृष्ण आणि दुष्यंतचे कान भरून द्यायचे. त्यामुळे अनुसूया ही कृष्णाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येईल आणि कृष्णाचे कान भरून देण्याचा प्रयत्न करेल की कृष्णा, तुझ्यावर जो हल्ला झालाय ना, तो बाळजाबाईनेच घडून आणलाय. बाळजाबाई ही खरी कट कारस्थानी आहे. पण कृष्णा हे ऐकून घेण्यास नकार देईल, मानण्यास नकार देईल आणि म्हणेल, नाही अनुसूया सासूबाई, कारण जोपर्यंत मला पुरावे मिळत नाही तोपर्यंत मी ना बाळजाबाईवर विश्वास ठेवणार की त्यांनी काही केलं नाही आहे, ना तुमच्यावर की हे सगळं त्यांनीच केलं आहे. जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही, बाळजाबाईला दोषीसुद्धा ठरवणार नाही. हे ऐकून अनुसूयाला खूप राग येईल. दुष्यंतला मात्र बाळजाबाईवर पूर्ण संशय असेल की त्यांनीच कृष्णावर हा हल्ला घडवला आहे. आणि मग थोड्या वेळानंतर आपली जेम्स बॉन्ड म्हणजेच भक्ती हिला कळणार की पूजा आणि समरचं लफडं सुरू आहे आणि पूजा ही समरला आपल्या घोळात घेते. त्यामुळे भक्ती कृष्ण आणि दुष्यंतला फोन करून याबद्दल सांगेल. या दोघांना जबर धक्का बसणार आणि मग दुष्यंत कृष्णाला म्हणेल, जर हे सगळं खरं असेल आणि ती पूजा आपल्या घरात लग्न करून आली तर मात्र आपल्या घरात खूप मोठा गोंधळ होईल, आपलं जिणं मुश्किल होईल, एवढं मात्र खरं. त्यामुळे कृष्णाला सुद्धा टेन्शन येणार. मग आता हे समर आणि पूजाचं नातं कसं मोडायचं याचाच विचार हे दोघे करत असतील. याचा अर्थ आता घरामध्ये एक खूप मोठं महायुद्ध सुरू होणार आहे. रांगणे पाटलांच्या घरामध्ये 2 ग्रुप पडतील. एक ग्रुपमध्ये बाळजाबाई, दुष्यंत आणि कृष्णा असतील आणि एका ग्रुपमध्ये समर, अनुसूया आणि पूजा असतील. पण आता कृष्णाला बाळजाबाईची साथ मिळाली आहे, त्यामुळे कृष्णा कोणत्याही मोठ्या संकटाला तोंड देऊ शकते, कोणतंही संकट परतून लावू शकते, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाळजाबाईचा हा बदललेला अवतार, बाळजाबाईचा जो स्वभाव बदलला आहे, ती व्हिलनची हिरोईन झाली आहे, हे पाहायला मजा येते ना? हा ट्विस्ट तुम्हाला सुद्धा आवडला आहे की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का तेही कमेंट करा. या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.